तुमचं कसं झालंय? आमचा नाद करायला गेले आणि हप्ते भरून भरून ओके, तर मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल थंबनेल बघून समजा हा चोर जबरदस्त केला आहे. ओके, तर हा व्हिडिओ मित्रांनो एडिट करा तुम्हाला आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन लागेल ते आपल्या टेलिग्रामवरती पेमेंट मशीनमध्ये मिळून जाईल. ओके, आणि कुठलेही सुपेरी पेन प्ले स्टोर मित्रांनो डाउनलोड करून घ्यायचं. बऱ्याच दिवसांना आपल्या इथे CapCutवरती व्हिडिओ आलेला आहे. ओके, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, लगेच समजून जाईल आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असतात लाईक सबस्क्राईब करा आणि 1K येते आपली फॅमिली लवकर कंप्लीट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर जस्ट मित्रांनो CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. ओके, आणि आवाज कसा कमी पडतो का सांगा, आपल्या एडिटिंगमध्ये क्वालिटी. ओके, ते सांगा. ओके, काय करायचं तुम्हाला न्यू प्रेसरवरती क्लिक करायचं. आल्यानंतर ओके, आता तुम्हाला इथे मी व्हिडिओ एक दिला असेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. इथं ब्लर दाखवला असेल मी. ओके, तर इथे व्हिडिओ मी ॲड करून घेतो माझा. तर मी इथं एक माझा व्हिडिओ ओळखून घेतो. ओके, तर इथे मी हा व्हिडिओ एक दिला असेल ते ॲड याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. इथे तुम्हाला कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्वात त्या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं इथे व्हिडिओ ऑडिओ आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचे, म्हणजे व्हिडिओ तयार होईल. ओके, काय अडचण नाही. आता तुम्हाला थोडं बॅक यायचं आहे. आता तुम्हाला इथे या व्हिडिओला मित्रांनो बीट द्यायची. कशा प्रकारे बीट द्यायची ती तुम्हाला सांगतो. आता काय बघू शकता, थोडं इथं पुढे येऊन तुम्हाला इथं बरोबर एक 2 सेकंदाच्या आसपास, एक सेकंदाच्या आसपास द्यायचे. ओके, तर थोडं इथं झूम केलं तर चालते. तुम्हाला इथं कळून जाईल. ओके, ते बीट आहे बघू शकता. तर ते सॉन्गवरती क्लिक करून घ्यायचं आणि इथे ॲड बीट करून घ्यायचे अशा प्रकारे. ओके, तर परत नाही यायचं इथं तुम्हाला. तर इथं दिल्यानंतर बघू शकता पुढे यायचं आहे तुम्हाला, इथं जायचं आहे. ओके, तर इथं बरोबर तुम्हाला एक सर्कल भेटेल 2 पॉईंटपाशी. त्या सर्कलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं द्यायचं आहे ॲड बीट. ओके, तर मी जसं जसं सांगेन तसं तसं तुम्ही द्यायचं आहे. ओके, तर इथं मी आता थोडं पुढे येतो. ओके, तर बघू शकता बरोबर इथं 4 पॉईंट आणि इथं तुम्हाला एक दिसत असेल 15 फे. ओके, तर तिथं द्यायचं आहे. ओके, तर मी इथं आहे तिथं ॲड बीट करत आहे. बीट तुम्ही बघा. ओके, आणि बीट देऊ शकता. ओके, तर मी व्हिडिओ दिला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, तर इथं बरोबर 6 सेकंदावर द्यायचे. ओके, तर 6 सेकंदावरती दिल्यानंतर परत थोडं पुढे यायचं आहे. ओके, तर परत न्यायचं 8 सेकंदावरती बरोबर. परत थोडं पुढे येऊन घ्यायचं आहे. ओके, थोडं पुढे आल्यानंतर बघू शकता, तर थोडं पुढे येऊया आपण. ओके, तर बघू शकता आपण इथं. ओके, 9 सेकंदावरती यायचं आहे. 9 सेकंदावरती आल्यानंतर इथं ॲड बीट करून घ्यायचे. ओके, ओके टच करा. परत नाही यायचं, थोडं इथं पुढे यायचं आहे. परत नाही यायचं 10 सेकंदावरती येऊन ते द्यायचे. ओके, तर दिल्यानंतर आता आपण ओकेवर टच करूया. परत नाही यायचं थोडं पुढं. ओके, तर बरोबर यायचे 11 सेकंदावरती. ओके, 11 सेकंद दिल्यानंतर परत थोडं पुढे यायचं आहे. परत नाही यायचं इथं 12 सेकंद द्यायचे. 12 सेकंदावर दिल्यानंतर इथं काही नाही. ओके, आता काय करायचं, तुम्हाला व्हिडिओ आहे ते व्हिडिओवरती क्लिक करायचं सर्वात आधी आणि तुम्हाला तर रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोटो सेक्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुमचे जेवढे एक फोटो मी सर्वात आधी ॲड करून घेतो तो माझा. ओके, तर मी तो फोटो आहे ते ॲड करून घेतो. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कमेंट करा व्हिडिओ कसा झाला आहे ते. ओके, तर बघू शकता मी ते फोटो ॲड करून घेतो. तुम्हाला इथं ब्लर दाखवला असेल तर बघू शकता. तर मी हा फोटो इथे ॲड केलेला आहे. याला थोडं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला सांगतो प्रत्येक बीटमध्ये इथं बरोबर बीटपाशी यायचं आहे आणि तुम्हाला इथं प्लिस्ट नावाचं एक ऑप्शन भेटेल. ओके, ते प्लिस्ट करत जायचं आहे. मी ते पटापट आहे तिथं प्लिस्ट करून घेतो. ओके, तर करून घेतल्यानंतर बघू शकता, तर तुम्ही प्लिस्ट करून घेतो सर्वात आधी. ओके, तर प्लिस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर आता तुम्हाला या ह्याच्यावरती PNG ॲड करायचे आहेत. ओके, PNG मी दिलं असतं, एक फोटो सोडायचा, पुढच्या फोटोवरती यायचं आहे तुम्हाला. इथं बरोबर आल्यानंतर तुम्हाला इथं बरोबर ह्याच्यावरती यायचं आहे. तुम्हाला इथं गॅलरीचं ऑप्शन भेटेल. ॲड याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये PNG दिले असतील, ती PNG ॲड करून घ्यायची आहेत. तर मी ते PNG ओळखून घेतो कशासाठी बघतो सर्वात आधी आपले. ओके, तर मी एक PNG इथं ॲड करून घेतलेले. ॲड याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता मी इथं वरती तुमच्या हिशोबाने कुठेही सेट करा. मी आता इथे सेट करून घेतो.
ओके. इथे एका ह्याच्यात ठेवतो, पुढे एक्स्ट्रा कट करतो, डायलॉग ऐकून घेतो. ओके. तर आता इथे एक पुढच्या यायचं आहे, रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. तर आमचा नाद कराय गेले. ओके. तर हे ॲड करून घेऊया इथे आपण प्रॉपर. ॲड करून घेतल्यानंतर पुढं नेक्स्टवरती क्लिक करूया. इथे कट मारून देऊया प्लिस्टमध्ये. ओके. तर प्लिस्ट मारल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढच्या इमेजवरती आल्यानंतर इथं रिप्लेस करून घ्यायचं आहे आणि हप्ते भरून मेले हे ॲड करून घ्यायचे आहे. PNG देखील जबरदस्त झालं तर सांगा. ओके. तर मी ते ॲड करून घेतो. इथं आपण प्लिस्ट करूया आणि इथं हा पुढे घेऊया, कारण की इथे वेगळा इफेक्ट आहे, तुम्हाला सांगतो नंतर. ओके. तर इथं रिप्लेसवरती क्लिक करून घेऊया सर्वात आधी आणि तुम्हाला मी PNG दिला असं बरे पैसा आणि हे जाऊ. ओके. तर इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे. ओके. आता तुम्हाला एक क्लोज करून घ्यायचं, तुमचं इंटरनेट चालू करून घ्यायचं आहे. मी चालू करून घेतो. चालू करून घेतल्यानंतर तुमचा सुपेरिया पेन डाउनलोड करून घ्या आणि ओपन करून घ्यायचं आहे. मी कनेक्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. ओके. तर बघू शकता मित्रांनो, मी सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घेतले सुपेरिया पेन. तुम्हाला करता येत नसेल तर मला कमेंट करता, यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया. तर तुम्ही 4-5 वेळेचा ट्राय करा कनेक्ट. ओके. तर कुठं तुमचं नेटवर्क चांगलं आहे तिथं बसा आणि मी आता ओपन करून घेतो. ओके. ओपन करून घेतल्यानंतर चॅप्टर प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्या इपिक्सचा प्रोजेक्ट मी ओपन करून घेतो. ओके. तर एडिट टेक्स्टमध्ये क्लिक करतो आणि आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेऊया. ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. दिसल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे. तर तुम्हाला सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ पुढे बघूया, ॲनिमेशन बघूया. 1 नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर काय करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे बघू शकता पेंड्युलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती देखील नावे दाखवेन. ओके. तिथे पेंड्युलम 1 लावायचं आहे. पुढे यायचं आहे, पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून पेंड्युलम 2 लावायचा. परत बॅक यायचं, परत दुसऱ्या फोटोवरती इथं इफेक्ट नाही. ओके. हा फोटो सोडायचा, परत दुसरा यायचा आहे, परत यायचं कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. पेंड्युलम 1 लावायचा आहे. परत यायचा आहे दुसरा, हा मोठा इमेज आहे, ह्याला इफेक्ट नाही, हा सोडा. ओके. पुढच्या फोटोवरती यायचं, पुढच्या फोटोवरती देखील हा इफेक्ट नाही. तर पुढे यायचं तसं पुढे आल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला बाउन्स 2 नावाचा एक इफेक्ट देखील ॲड करून घ्यायचं आहे. परत तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. तर तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल. 3D कार्ड 1 इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर ओकेवर टच करा. पुढे यायचं. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता, तर थोडं लोडिंग येते. 3D कार्ड 3 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ओकेवर टच करा. पुन्हा लास्ट फोटोवरती या, फोटोवरती कॉम्बोवरती क्लिक करा. केल्यानंतर बघू शकता, तर बघू शकता थोडं पुढे या, 3D कार्ड 5 हा ॲड करून घ्यायचा. आता आपण व्हिडिओ बघायचा त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर पटकन करा. ओके. तर इथे इफेक्ट्स नावाचा ऑप्शन क्लिक करून घ्यायचा. तर तुम्हाला हा इफेक्ट इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला असेल मी. ओके. तर त्यावरती क्लिक करून ओपनिंग आणि क्लोजिंगवरती तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल. ओके. इथे खाली भेटून जाईल. ओके. तर तुम्हाला नाव दाखवलं असेल. ओके. तर इथे 2 फोटोमध्ये ठेवायचं आहे. 2 फोटोमध्ये ठेवल्यानंतर पुढचा इफेक्ट आहे इथं बघू शकता. तर आपण इथे इफेक्ट हा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला असेल. ओके. तर हा इफेक्ट इथं तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके. आता काय करायचं तुम्हाला, इथं तुम्हाला बघू शकता, इथं मध्ये यायचं, 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला एक आर्टिस्ट नावाचं एक ऑप्शन भेटेल. ओके. त्यावरती क्लिक करून इथं सॅच्युरेशन आहे ते मायनस करायचं आहे. ओके. हा एक करायचा आहे. प्रयत्न तुम्हाला इथं सोडायचं आहे. ओके. तर इथं सोडायचं आहे. ओके. आता मी इथे फोटो असे चेंजेस करून घेतले. तुम्ही इथे कलर आणि स्टार ऑप्शनवरती इथं रिप्लेस करू शकता. ओके. तर आता इथे थोडं पुढे तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं देखील इथं लास्टून इथं तुम्ही इथे करू शकता. ओके. इथं मायनस करून घ्यायचं. इथं बघू शकता आर्जिस्टवरती क्लिक करून इथे तिन्ही ठिकाणी करायचं आहे. इथे देखील करायचं आहे. ओके. तर मी करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला इथं मी इफेक्ट दाखवलेले, आता हा इफेक्ट राहिलेला आहे. तर इथं रिप्लेस प्रोजेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. इथे ओपनिंग आणि क्लोजिंगवरती तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल कॅमेराचा. ओके. तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं ॲड करून घेतल्यानंतर परत पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे इफेक्टवरती क्लिक करून रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इफेक्ट तर थोडा इथे इफेक्टवरती क्लिक करतो सर्वात आधी. तर हा इफेक्ट तुम्हाला कुठं भेटून जाईल, प्रोमध्ये मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल. ॲड करून घ्यायचा. आता तुम्हाला इथं यायचं आहे. इथं बरोबर इथं 1 नंबरवर, त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नाईट क्लबमध्ये इथं तुम्हाला नाईट क्लबमध्ये बघू शकता प्लीस्ट फिंकर नावाचा इफेक्ट भेटून जाईल. ॲड करून घ्यायचं. परत नाही तर तुम्हाला एक पट्टी दिसते बघू शकता.
परत तिथे यायचं, तिथं हा ब्लिंक नावाचा एक इफेक्ट असणार आहे, ते ॲड करून घ्यायचं, तिथंच भेटून जाईल तुम्हाला. ओके, तर ब्लिंक फिंकर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. इथं पुढं ॲनिमेशन नाही. ओके, व्हिडिओ इफेक्ट नाही. ओके, आता व्हिडिओ झाला मित्र कंप्लीट. हा व्हिडिओ तुमच्या इथे गॅलरीमध्ये एक्सपोर्टिंग करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बाईक चॅनल ते बघत राहा. तुम क्रिएटर बना. तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र.